रसिक हो नमस्कार. साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत. उत्तम नागरिक म्हणून उज्ज्वल जीवनाचा आदर्श समाजापुढे ठेवावा या हेतूने प्रेरित ही स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रमुख घटनांची कथा मालिका. स्वामी विवेकानंद भारताचे भ्रमण करीत असताना घडलेली ही एक गोष्ट. त्या भटकंतीच्या काळातच राजस्थानातील एका रेल्वे स्थानकावर स्वामीजी राहत असताना घडलेला हा एक छोटा प्रसंग. फलाटावरच स्वामीजींचा मुक्काम असल्याने त्यांना वेगवेगळ्या शंका विचारण्यासाठी सतत लोक येत होते. योग्य उत्तरे मिळून समाधान झाले की ते लोक दुसऱ्यांना स्वामीजींचे ज्ञान कळकळ यांच्याविषयी गौरवाने सांगत. मग ते दुसरे लोक आपले प्रश्न घेऊन स्वामीजींकडे येत. जवळजवळ 3 दिवस आणि 3 रात्री हा प्रकार सलग सुरू होता. स्वामीजींना शांतपणे भेटावे म्हणून लोक रात्री येत आणि स्वामीजींची रात्री विश्रांती झाली असेल असे वाटून दिवसभरही लोकांचा गराडा असे. असे 3 दिवस झाल्यानंतर लोकांची गर्दी थोडीफार पांगली. गर्दी संपल्यावर एक गरीब माणूस पुढे आला आणि स्वामीजींना म्हणाला, स्वामीजी, मी याच फलाटावर सांभार काम करतो. मी 3 दिवस बघतोय तर आपण पाण्याचा एक थेंबही घेतलेला नाही. आपण नुसते बोलत आहात. थकला असाल हो आपण. स्वामीजींना वाटले की या गरीब माणसाच्या रूपाने जणू देवच समोर आला आहे. ते त्याला म्हणाले, बाबा, खरंच थकलोय मी खूप. मला थोडं काही खायला द्याल का? तो सांभार म्हणाला, तुम्हाला काहीतरी द्यावं म्हणून माझाही जीव तळमळतोय, पण मी आहे सांभार. माझ्या हातची भाकरी तुम्हाला कशी देऊ? त्यापेक्षा मी तुम्हाला डाळ आणि पीठ असा कोरडा शिधा आणून देतो, मग तुम्हीच शिजवून खा, म्हणजे मग विटाळ व्हायला नको. स्वामीजी त्याला म्हणाले, नाही बाबा, नाही, तू भाकरीच दे, ती मी खाईन. त्या सांभाराने घरी जाऊन गरम भाकऱ्या आणल्या आणि स्वामीजींना जेवू घातले. त्याचे ते प्रेम पाहून स्वामीजींना भरते आले. पैशाने गरीब पण मनाने श्रीमंत असणारी अशी कितीतरी माणसे भारतातील झोपड्यात राहत आहेत असा विचार त्यावेळी त्यांच्या मनात आला. त्यांचे जेवण चालले होते त्यावेळी काही बडी मंडळी शंका समाधानासाठी तिथे आली. पण स्वामीजी सांभाराच्या हातचे जेवण जेवत आहेत हे पाहिल्यावर आश्चर्याने ती मंडळी त्यांना म्हणाली, स्वामीजी, आपण एवढे ज्ञानी आणि सांभाराच्या हातचे जेवता? स्वामीजींनी त्यांचे सगळे म्हणणे ऐकून घेतले. मग ते त्यांना म्हणाले, तुम्ही स्वतःला उच्च जातीचे समजता, पण गेले 3 दिवस 3 रात्र मी बोलत असताना तुमच्यापैकी एकानंही मी काही खाल्लं प्यायलं का याची चौकशी केली का? या सांभारापाशी जी माणुसकी आहे तिचा थोडाही अंश तुमच्यात नाही. आणि तुम्ही जर याला हीन समजता तर शरम वाटली पाहिजे तुम्हाला असं बोलताना.